वाटेने जाऊया साथीने मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा बरेचसे पाहुणे मंडळी मतदार राज उभारलेला आहे त्यांना सर्वांना विनंती की आपण असं मतदार आहे बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिवसंग्राम समाजवादी पार्टी चे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सो पारवे प्रेमलता दादाराव तसेच वार्ड क्रमांक 21 गांधीनगर चे अधिकृत उमेदवार जाधव पायल दत्ता दुसरे उमेदवार धर्मराज लक्ष्मण गुंजाळ उर्फ बाळासाहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी कॉर्नर बैठकीचे आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या ज्योतिताई मेटे, बीड जिल्ह्याचा बुलंद आवाज गेवरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय विजयसिंह राजे पंडित साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसमान सहर्ष स्वागत। या प्रभागाचे उमेदवार सन्माननीय बाळासाहेब यांना मी अशी विनंती करतो की कार्यक्रमाचा प्रस्ताव करायचा आहे। आज प्रभाग क्रमांक 21 या प्रभागाची निवडणूक प्रचारासाठी ही सभा आयोजित केलेली आहे। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, शेर-ए मैसूर हजरत टिपू सुलतान, मौलाना अब्दुल कलाम आझाद या सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी बोलणार आहे। आता आज मान्यवर सर्वच जण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम या तिन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार पायल दत्ता जाधव अ आणि ब धर्मराज कंसात बाळासाहेब गुंजाळ हे दोन्ही उमेदवार आपल्या समोर काही नवीन नाही आहेत। आम्ही काम करत असताना दादांसोबत काम केलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत काम करत असताना आता राजांचं नेतृत्व आम्ही ह्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि या मागील काळामध्ये आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि बीड जिल्ह्याचे आपले सर्वांचेच लाडके नेते पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या तत्कालीन नेत्यांनी एक वेगळी भूमिका घेण्याचा विचार केला आणि आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका त्यांना स्पष्ट सांगितली की आम्ही जातीपातीच्या राजकारणाच्या चौकटीच्या बाहेर काम करतो। आम्ही मुस्लिम समाजात, बौद्ध समाज असू, मराठा समाज असू आणि 18 पगड जातीचे आमचे सोनार, लोहार, सुतार, कुंभार, ढोर, चांभार आम्ही सर्वजण या ठिकाणी पेठबीड भागामध्ये गुण्यागोविंदाने आम्ही या ठिकाणी राहत आहोत। त्यामुळे कोणत्याही जाती धर्माच्या द्वेष करणाऱ्या पक्षांसोबत आम्हाला काम करायला आवडणार नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आमच्या सन्माननीय नगरसेवक बाळासाहेबजी गुंजाळ यांची भूमिका
आम्ही सर्वजण ह्या ठिकाणी मान्य करत आहोत। या ठिकाणी आम्ही काम करत असताना राजे आणि दादा ताई आम्ही ह्या ठिकाणी सांगतो की प्रभाग हद्दवाडीचा आमचा हा भाग आहे। प्रभाग क्रमांक 21 हा तुमच्याही डोक्याला खूप ताण होणार आहे, कारण की आम्ही तुम्हाला जास्तीचं काम मागणार आहे। या भागात आमच्या हातावर पोट भरणारा समाज गोरगरीब समाज आहे आणि गेल्या 5 वर्षाच्या काळखंडामध्ये 9 वर्ष झाले, आज 4 वर्ष प्रशासक होतं आणि 5 वर्षाच्या 2.5 वर्ष काळ आमचा कोविडमध्ये गेला आणि नंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही काम करत होतो आणि काम करत असताना बऱ्यापैकी नाळवंडी रोडचे रस्ते असतील, कुबा मस्जिदचा रस्ता असेल, नूर कॉलनीचा रस्ता असेल, नूरानी मस्जिदचा रस्ता असेल, गांधीनगरचे रस्ते असतील, माऊलीनगरचे रस्ते असतील, शास्त्रीनगरचे रस्ते असतील, या मोठ्या प्रमाणात आपण करून घेण्याचं काम केलं। पाशाभाई आहेत का? पाशाभाई अपन ने जब मजिदवार जमात के सामने बाबा साहब ने जवान दिया तो 15 दिन का टाइम मांगा था नूरानी मस्जिद की रस्ते के बारे में, और वो 10 दिन में अपन ने चालू करा था। तुमको याद होगा, नाजिद भाई को भी मालूम होगा कि नूर कॉलोनी के रास्ते में है क्या नाजिद भाई है। नाजिद भाई अपन ने वो काम तुमने जब भी बोले हम हर बात के लिए हम सामने आए और हम काम करते। आम्ही काम करत असताना जात पात धर्म या सगळ्या बाजूला ठेवून आम्ही काम करत आलेलो आहोत। सन्माननीय नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल आणि जर जिथे गरज पडेल तिथे आम्ही काम करण्याची भूमिका आमची असते आणि त्यामुळे सर्वसामान्य हे माझे मायबाप जनता ही नक्कीच आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देईल हे असं मला वाटतंय। तुम्ही देणार आहेत का नाही मत? अजित दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आपण आजपर्यंत जी मागणी केलेली आहे तुटपुंजी जी आम्हाला भेटलेली आहे साहेब। आउटस्कट भाग असल्यामुळे हा भाग कायमच वर्षाला कमीत कमी 1 किलोमीटर भर वाढत चाललाय, टरा वाढतंय भाग आणि आमच्या लोकांना कामाची अपेक्षा आहे। आम्हाला म्हणते मुरुम टाका, पाईपलाईन द्या, रस्ते द्या। अमृत अटल योजनेच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी काम केलं आणि ते काम करून सुद्धा आता हातवाढ झाली असल्यामुळे बऱ्यापैकी लोकांना पाण्याची अडचण आहे। आमच्या बहादर नगरसेवक सन्माननीय बाळासाहेबजी गुंजाळ यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात जेवढे टँकर आपण उपलब्ध करून दिले नाही ते एका प्रभागात तेवढे 45 पॉइंट पाण्याचे आहेत आणि सर्वसामान्य लोकांना पाणी पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आमच्याकडून झालं। घरकुलच्या माध्यमातून लोकांना लाभ देण्याचं काम झालं। सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून आम्ही लोकांचे काम केले। त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शिबिरे ठेवले, आरोग्य शिबिर, डोळे तपासण्याचे शिबिर, ऑर्थोपेडिक शिबिर, महिला आरोग्याचे शिबिर, अशा अनेक शिबिराच्या माध्यमातून काम जर आपण आता वेळ कमी आहे, भरपूर काम आहे आणि ते काम जर सांगत बसलो तर मला 1 घंटा तरी जाईल, त्यामुळे मी थोडक्यात सांगतो। आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांनाच निवडणुकीचे मताचा अधिकार दिलेला आहे, आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर एक प्रतिनिधी म्हणून उभे आहोत। तुम्हाला जेव्हा निवडायचं आहे तुम्ही नगरसेवक म्हणून एक मालक निवडण्याचा प्रयत्न करू नका, कारण की आम्ही कायमच तुमचे सेवक म्हणून काम करत आलेलो आहे। कारण की नगर सेवक याचा अर्थ आहे की तुमचा कायमचा सेवक, तुमचा नौकर आणि नौकरासारखं काम आम्ही कोणी कुत्रं मेलं, मांजर मेलं, नाली जाम झाली, पाणी साचलं, अशा छोट्या गोष्टींसाठी जरी लहान मुलापासून म्हाताऱ्या प्रौढ व्यक्तींचा जरी फोन आला तरी आम्ही कायमच तुमच्या सेवेत आलेलो आहोत आणि इथून पुढेही येणार। तुमचा आशीर्वाद कायमच आपल्या या येणाऱ्या निवडणुकीत सन्माननीय नगरसेवक बाळासाहेबजी गुंजाळ आणि पायल दत्ता जाधव ज्या माझ्या पत्नी आहेत त्यांना आपण भरभरून मताच्या स्वरूपातून आशीर्वाद द्यावं ही तुम्हाला विनंती करतो। आणि या ठिकाणी राजे जरा वेगळ्या प्रकारे काही गोष्टी चालू आहेत, झेंडे लावले, काढले जातात, लोकांना दमदाटी केली जाते, लोक आज इथं दहशतीच्या वातावरणात आहेत। निवडणूक ही लोकशाही मार्गाने लढली पाहिजे, पण ह्या भागात लोकशाही मार्गाने निवडणूक होत नाहीये, कारण की लोकांना दबाव तंत्रात घेण्याचं काम ह्या ठिकाणी होत आहे। राजे राज्यात सरकार आपलं आहे, आपण ह्या बाबतीत थोडंसं काळजीपूर्वक विचार केला पाहिजे।
लोकांना मोकळा श्वास घेण्याचा अधिकार ह्या ठिकाणी दिला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडून आम्हाला दादाकडून असन ताईकडून असन आता सर्वच मान्यवर आहेत. सर्व मान्यवरांचे नाव मी घेऊ शकलो नाही, ती मी माफी मागतो. पण आपल्या सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की आम्हाला आपापल्या भागामधले जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी व्यवस्थित काम करतायत का नाहीत हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. कारण की बरेचसे पदाधिकारी बिल्ले एकाचा लावते, झेंडा एकाचा घेत आहेत आणि वेगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये काम करतायत दादा. तर मी आता जास्तीचं बोलणार नाही, थोडक्यात माझा आटपतोय. तुम्ही बी खूप वेळापासून बसलेले आहात इथं. मी तुम्हाला एकच विनंती करतो की आपण आमचे मायबाप आहात, आपल्या मताच्या रूपातून तुम्हाला नौकर निवडायचे आहेत. आमच्यासारखा बेस्ट कोणी आहे का? आहे का? तुम्हाला विचारतो. तुमच्या हाकेला आम्ही धावतोच का नाही? आम्ही तुम्ही फोन केल्यानंतर येतोच का नाही? नाजर भाऊ, हाफिज साहब आते कि नहीं आते? पाशा भाई, यहाँ पे बहुत सारे मेरे दोस्त हैं. अभी सबको मैं गुजारिश करता हूँ कि आप दुआ में याद करो और मतदान रूप के माध्यम से हमको आशीर्वाद दो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या सर्व मायमाऊलींचा मी आशीर्वाद देतो. धन्यवाद. यानंतर आपल्या प्रभागाचे लाडके उमेदवार आदर्श नगरसेवक सन्माननीय बाळासाहेब गुंजाळ आपल्याला मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय बाळासाहेब गुंजाळ. प्रथमतः मी सगळ्या महापुरुषांना अभिवादन करतो. आदरणीय राजे, ताई, दादा आणि सर्व मान्यवरांची मी शब्दसमूहाने सगळ्यांचं स्वागत करतो. राजे 5 मिनिटं नाही 3च मिनिटं बोलणार, कधी बोलतच नाही मी. राजे फक्त आम्हाला काय वाटतं माहिती का, तुम्ही बीड शहरामध्ये इतकी मोठी निवडणूक पहिली वेळेस लढवत आहात. राजे तुम्ही आमची परीक्षा घ्यावा. आम्ही कुठून नगर रोडून, जालना रोडून, शाहूनगर मधून ही पब्लिक आणलेली नाही. ही पब्लिक फक्त वार्ड क्रमांक 21. राजे 5% समजा माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. राजेंना बी, दादांना बी, ताईला बी एक विनंती आहे, कोणत्याही एका माणसाला उठायचं, एका लेडीजला उठायचं की हा मतदार कुठाला आहे. राजे तुम्हाला एका मिनिटात त्या मतदाराचं नाव गावासहित गल्लीपर्यंत राजे सांगतो मी. राजे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी फसवाफिसी आणि खोटं कधी बोललोच नाही. राजे वार्डामध्ये कामं केलेत, कामं करतो, कामं राहिलेली असतील. तर राजे मुस्लिम समाजाला विचारायचं, प्रत्येक जातीच्या लोकांना विचारायचं की बाळासाहेब गुंजाळने आजपर्यंत कधी खोटं बोलून तुमचा रस्ता करतो, तुमची नाली करतो, तुम्हाला लाईट बसतो, तुम्हाला डीपी बसतो. राजे आजपर्यंत कधी खोटं बोललं नाही. होतंय तर होतच म्हणलं. विचारायचं राजे, आत्ता विचारायचं. 1 मिनिट परीक्षा घ्यायची माझी. कधी कोणत्या रस्त्यात जाऊन नारळ फोडलं नाही विनाकारण. जे होते लोकांसमोर गेलोय, हे माझ्याकडून रस्ता होते, हे रस्ता करतो. असं विनाकारण 6 महिन्यात करतो, 9 महिन्यात करतो. राजे हे जे प्रेम आहे त्या लोकांचं प्रेम आहे. आणि खोटं बोलून, नाटं बोलून राजे हे मी राजकारण कधी करणारच नाही. आणि माझ्या आयुष्यात मला कधी खोटं जमलं की नाही. जे करीन ठोकपणे करीन, नाही मग ते राजकारण करणार नाही, समाजकारण करणार नाही. राजे दुसरा विषय, मला विशिष्ट असे लोक मला संपायला निघले. ते बाळासाहेब गुंजाळला संपून टाकूत. आज बाळासाहेब गुंजाळचं बघूतच, त्याच्यात लईच ताकदीचं बघूतच. राजे मला कोणी बनविलं नाही, ह्या लोकांनी मला बनविले. मला कोणी बनविलं नाही, बाळासाहेब गुंजाळला कोणी बनविलं नाही, ह्या लोकांनी मला बनविले. आणि कोणाची ताकद नाही मला संपण्याची. जेव्हा माझा रक्त निघेल तेव्हा हे लोक बघू घेतील, काय होईल ते होईल. खोटं बोलून राजकारण करणार नाही. खोटं बोलून नाही का लोकांना आश्वासन देऊन राजकारण करणार नाही. जे करणार छाती ठोकपणे करणार, जे बोलून छाती ठोकपणे बोलन. ज्या माझ्या भागात मला मी काय केलंय आणि काय करणार आहे दत्तानी सांगितलं. राजे अहोरात्र कोरोना काळ लागला, प्रशासक लागलं. राजे 3-4 वर्ष घरामध्ये चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. मोठं ऑपरेशन झालं. त्या काळामध्ये दत्तानी कसं सांभाळलं, काय सांभाळलं. आज लोक दाखवले घरामध्ये 2-2 तिकीट घेतले. राजे मी कोण तिकीट मागणारा? तिकीट देणार तुम्ही होते. तुम्ही सर्वे केला, तुम्हीच बघितलं त्या वार्डामध्ये कोण आहे.
मुस्लिम लोकांमध्ये गेलो, एसी समाजामध्ये गेलो, सगळ्यांना म्हणलं कोणाला तिकीट पाहिजे का, कोण तिकीट घेण्याची इच्छुक आहेत का. राजे कुठं गणित जुळत नव्हते, कुठं काय मी कोणाला प्रेशराईज, राजे मी कोणाला प्रेशराईज केलं नाही, राजा मी कोणाला प्रेशराईज केलं नाही, ताई मी कोणाला प्रेशराईज केलं नाही. मी जे खरं बोललो, मी सगळ्या लोकांना राजे बोललो मी की बाबा कंडिशन काय होती. आणि पक्षांनी निर्णय घेतला, पक्षांनी सर्वे केला. आज विरोधक लोक असं म्हणतात की ह्यांच्या घरात 2-2 तिकीट काय पाहिजे. अहो रात्र बघितलं नाही, बेरात्र बघितलं नाही दत्तानी, इतकं काय पोटात दुखा लागलं दत्ताला तिकीट दिलं म्हणून. विचारा मुस्लिम समाजाला, विचारा प्रत्येक समाजाला विचारा दत्ता काम करतो का नाही करीत. फक्त एकच मुद्दा आहे की घरात 2 तिकीट घेतली. अहो तिकीट मी कोण तिकीट देणारा, प्रशासक होते, नेते होते, पक्ष होता. फक्त राजे माझे 2 शब्द संपतो. फक्त पार्वताई आपल्या ह्या नगर अध्यक्षाचे उमेदवार आहेत, पायल दत्ता जाधव ह्या पक्षाच्या नगरसेविका उमेदवार आहेत, आणि मी धर्मनाथ लक्ष्मण गुंजाळ. फक्त मतदार रूपी माझ्या आई बाप बहीण जनतेने मतदार रूपी मला आशीर्वाद द्यावा. माझी जी रिरिंग आहे, माझी जी ताकद आहे, तुम्ही मला बनविले, आणि मी कायमचा तुमच्या सोबत राहीन. आणि तुमच्या शब्दाला, तुमच्या कोणत्या अडचणीला कधीही माघार घेणार नाही. तुम्ही जे म्हणताल ते गोष्टी करील. आणि माझे 2 शब्द संपतो. आणि मंचावर उपस्थित आमदार विजयराजे पंडित साहेब, डॉक्टर ज्योतिताई मेटे, अनिल दादा, दिलीप अण्णा, आप्पा, बाप्पा, भाऊ, भैया, सर्व मान्यवर मंडळी, आमचे पत्रकार बंधू, आणि या सभेला एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, या सभेवर एक नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की बाळासाहेब, तुमचा आणि पायलताईचा विजय हा आजच पक्का झालेला आहे. ही उपस्थिती आणि हा उत्साह हा तुमच्या विजयाची साक्ष देतो. आणि या वार्डातून जसं तुम्ही दोघं विजयी होणार आहात, तसंच या शहरामध्ये, या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम आणि मित्र पक्षांच्या महायुतीचा झेंडा या नगरपालिकेवर फडकणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण या बीड शहरातल्या शुद्ध मतदारांनी यावेळेस पक्क ठरवलेलं आहे. मागच्या वेळेस क्षीरसागरांचा जो फंडा होता, आम्ही दोघं भाऊ आणि मिळून खाऊ, हा फंडा यावेळेस इथले मतदार मुळीच चालू देणार नाहीत. हे इथल्या मतदारांनी पक्का केलेला आहे. कारण या नगरपालिका अवर्ग नगरपालिका आहे, पण या शहराचा बकाल अवस्था, एक दुरावस्था या परिवाराने ज्यांच्या ताब्यात ही सत्ता आहे त्यांनी कायम केलेली आहे. केवळ भ्रष्टाचाराचा अड्डा या नगरपालिकेमध्ये त्यांनी करून टाकला होता. परवा राजे तुमच्या पीएचा मला फोन आल्यावर मी जरा घाई गडबडीने येण्यासाठी गाडी लवकर मिळाली नाही म्हणून ऑटो रिक्षाने आलो. 40 रुपये भाडं ठरवलं होतं. रिक्षाला मी 40 रुपये, मी 50ची नोट त्याला काढून दिली. मला अपेक्षित होतं की तो 10 रुपये त्यांनी मला माघारी द्यायचे. त्यांनी चिल्लर ठोकळे माझ्या हातात दिले. मला वाटलं असतील 10, पण सहजच मोजले तर भरले 9. मला वाटलं एक तर 40 अधिक घेतले, पुन्हा 1 रुपया वरून घेतलाय, म्हणून मी त्याला जरा दटविलं. का आपलं 40 रुपये ठरलं होतं आणि तुम्ही 1 रुपया कमी दिला. ते म्हणले काय राव साहेब, 1 रुपया कमी दिला तर एवढं गरीबाला तुम्ही दडविताय. त्या क्षीरसागरांनी ती नगरपालिका सारी चाटून पुसून खाल्ली, तेव्हा कुणी बोला ना. बंधूंनो, यांना हद्दपार करावा लागणार या नगरपालिकेपासून. आणि खऱ्या अर्थानं या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल, या शहराचा कायापालट करायचा असेल आणि हे शहर स्वच्छ आणि सुंदर करायचं असेल, या शहराला सर्वांगीण विकास
यांनी इथं लक्ष घातलेलं, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दादा तुमच्याकडेही नगर विकास खाता आहे, तुमच्या पक्षाकडे मेटे साहेबांना मानणारा मोठा वर्ग या शहरामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांच्याकडे विकासाचं व्हिजन आहे त्यांना आपण मतं दिले पाहिजे. केवळ जाती जातीमध्ये फूट पाडायची, थोडा आणि थोडा ही जी क्षीरसागरांची आजवरची नीती आहे, या निवडणुकीच्या निमित्तानं ती हाणून पाडायची संधी आपल्याला आलेली आहे. अजितदादा पवार साहेबांनी सर्वच महायुतीतले हे सारे पक्ष, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारानं चालणारे हे पक्ष आहे. आणि म्हणून आम्हाला कुणी बाकीचं सांगायचं नाही. 18 पगड जाती धर्माला सोबत ठेवून ह्या नगरपालिकेमध्ये सत्ता आणायची आहे. केवळ मतामध्ये ध्रुवीकरण करायचं आणि सत्ता काबीज करायची, हा तुमचा डाव आता इथल्या जनतेनं ओळखलेला आहे. आणि म्हणून बंधूंनो, वेळ अपुरा आहे, कमी आहे. माझा आपल्याला सर्वांना नम्र विनंती आणि आव्हान आहे की आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पालवेताईसह बाळासाहेब असतील, पायलताई असतील, यांच्या घड्याळ या निशाणीवर प्रचंड मतानं मतदान करून 3 तारखेला या शहरामध्ये घड्याळाचा गजर करावा असं नम्र आवाहन करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर कालिदास भाऊ नवले, सरपंच उपसरपंच संघटना, तालुका अध्यक्ष. देशाच्या मातीसाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो. व्यासपीठावर उपस्थित माझे नेते, आमदार दमदार असे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय राजे नेते आदरणीय. मी ग्रामीण भागात काम करणारा माणूस आहे, पण आज बाळासाहेबांच्या प्रचाराच्या सभेला मुद्दा आलो. ग्रामीण भागात आम्ही शेती करीत असताना ज्यावेळेस दादा बाजारात जातो, आम्हाला बैल घ्यायचे असतात, त्यावेळेस आम्ही खिलारी बैल पाहतो, पण आधी विचारतो का, पुन्हा हा आमचा बिगर मारणारा माणूस आहे, हा 5 वर्षासाठी निवडून द्यायचा. या बीड शहरामध्ये आम्ही पाहतो, आम्ही जरी गेलेला असलो, दादा सध्या पाहतो, या दोघांचं असं चाललंय. ते मुकेशजीचं एक जुनं गाणे बघा, तुम हमें चाहो न चाहो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. अरे असं कसं, दोघांचं इकडे जावं नाही तर तिकडं, पण दुसरं कुणी इथं यायचं म्हणलं की यांना जमत नाही. आणि दुसऱ्या बाजूला एक असे व्यक्तिमत्व आपल्याकडं की किशोरजीचं एक आणखी एक गाणं बघा, कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा दर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुमच्यावर अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस आमच्या दारात या. आमच्या घराचे दरवाजे सदैव उघडे असणारं घर म्हणजे शिवछत्र परिवार आणि या भागाचं नेतृत्व बाळासाहेब गुंजाळे. मित्रांनो, निवड करताना योग्य करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलाय, तो योग्य पात्रात गेला पाहिजे. मताचं दान योग्य ठिकाणी गेलं पाहिजे. आम्ही पाहतो सोशल मीडियावर तवरे साहेब इथं बोलले जाते की मुझे भाईच्या सासूबाई विधानसभेला जमलं का रे दोघाला बी आमच्या दाजीला मतदान करा म्हणाला. दादा जमलं का ते? म्हणजे खोकर मोकर गेलं की भाजप बोलायचे, आता भाजपमध्ये गेलं त्यांनी काय म्हणायचं, मी तुमचा दाजी ओबीसी समाजात गेलं की जमलं तुमचं. तुतारीवाल्याने काय केलं, घाटावर गेला, मी तुमचा दाजी, ते जमलं. मग आम्हाला म्हणाला अडचण आहे का, आमची मुझी भाईची सासू म्हणून काय अडचण आहे का आम्हाला? काय अडचण नाही आम्हाला, तुमचं चालतं आमचं चालत नाही. आणि तुम्ही म्हणता धोकेबाज. कोण धोकेबाज? अरे तुम्ही पक्ष सोडून गेला, आम्ही पक्ष सोडा नाही हो बाळासाहेब. आणि हो माणूस धोका, काय संबंध है? वफा की राहों में तो धोखे बहुत खाए हमने. शेर सुनो, वफा की राहों में, त्या माणसासाठी, वफा की राहों में तो धोखे बहुत खाए हमने, मगर किसी के साथ धोखा नहीं किया. अरे गुजारी है फकीरी में जिंदगी, मगर कभी जमीन का सौदा नहीं किया, कभी जमीन का सौदा नहीं किया. ज्या माणसाने स्वतःचं अस्तित्व आणि जमीन कधी कोणापाशी घाण ठेवला नाही ते व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब गुंजाळे मित्रांनो. आणि हा विचार करण्याची वेळ तुमच्या आमच्या राहिली. खऱ्या अर्थाने मला कमी बोलायचं, कमी बोल म्हणजे जास्त रंग काढण्याचा प्रयत्न करतो, पण मित्र हात जोडतो, या माणसाचा जोकर सारखा वापर करू नका. जोकर असताना पत्त्यात तिरेट मध्ये लागलं तरी वापरायचं, सेफ मध्ये लागलं तरी वापरायचं, म्हणजे कुठं अडचण असेल तरी ह्या माणसाला सगळ्यांनी वापरायचं. आज या माणसाची वेळ आहे, प्लीज याचा वापर करू नका. मी माझा अनुभव सांगतो. मुलगा हैदराबादला ऍडमिट होता आणि तिथं दुःखात हा माणूस होता. गेवराचा मुंजाळ म्हणून एक कार्यक्रम होता, त्याच्या मुलीचं लग्न होतं. घरी तिथून फोन लावला,
नवले पाटील त्याच्या घरी 25,000 द्यावं लागते, त्याची परिस्थिती गरीब आहे. इतका स्वतःचा संसार जाऊन लोकांचा संसार उभा करणारा हा माणूस आहे. एकदा पदर पसरतो तुमच्या पुढं, हात जोडतो, तुमच्या पाया पडतो. ह्या माणसाचा सन्मान जिवंत ठेवा आणि या वार्डामधून घरीला सगळ्यात जास्त लीड द्या. अध्यक्षपद आणि नगरसेवकाला एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज बाळासाहेब मुंजाळ आणि सर्व नगरसेवकाच्या प्रचारानिमित्त विजयराजे पंडित गेवराई मतदारसंघाचे आमदार आमच्या भगिनी मेटेताई आणि पूर्ण व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख पाहुणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार, बीडच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रेमलता दादाराव पारवे आणि या भागातील ज्या उमेदवार आहेत सो पायन दत्ता जाधव, धर्मराज बाळासाहेब लक्ष्मण गुंजाळ आणि 20 मधल्या पुरुषोत्तम वीर गोटे आणि दुसरे उमेदवार आपले टेलर. वेळ कमी आहे. आज एवढंच मी या ठिकाणी बाळासाहेबांबद्दल 2 मिनिट बोलतो, कारण की ताईचं आणि राजांचं भाषण या ठिकाणी होणार आहे. राजे बाळासाहेबांना बाळू म्हणून आम्ही आतापर्यंत माझ्याबरोबर त्यांनी काम केलं, पण पहिली वेळेस भाषण करताना त्याला बघितलं, त्याला म्हणलं बाळूचा बाळासाहेब आज झाला. म्हणून आज या ठिकाणी प्रास्ताविकमध्ये सांगितलं की आम्ही एवढे कामं केले, एवढे कामं राहिलेले जास्त सांगितले, केलेले जास्त सांगितले, पण या भागामध्ये करावं तेवढं काम या ठिकाणी कमी आहे. कारण की याची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली, तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी फिरत असतो. पण एवढंच एक बीड जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून या महायुतीच्या वतीनं आज एवढंच मी आश्वासन देईन, कारण की आपल्याला या नगरपालिकेसाठी 2 उपमुख्यमंत्री आणि 1 माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री, आणि विशेष म्हणजे नगर विकास आपल्याकडे, पालकमंत्री आपल्याकडे. म्हणून आता तुम्हाला सर्वांना जर राहिलेला विकास करून घ्यायचा आहे तर नक्कीच या ठिकाणी आमदार म्हणून राजेंनी या ठिकाणी हातात या ठिकाणी धुरा घेतली आणि हे सर्व या ठिकाणी बनवलं. क्षीरसागरला बाजूला ठेवलं आणि क्षीरसागर हटावं म्हणून आमचं वारंवार 35 वर्षापासूनचं स्वप्न होतं. राजे ते आज पूर्ण या ठिकाणी होणार आहे. म्हणून एवढंच मी सगळ्यांना विनंती करत की बाळूचा बाळासाहेब तुम्ही आता राजे तुम्हाला काही काळजी, बाळासाहेबांचं काम या ठिकाणी काय ते तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे, सर्व जनतेला माहिती आहे. अर्ध्या रात्री उठून येणारा कार्यकर्ता म्हणून काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मी शिवसेनेच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं मी तुम्हाला माझा जुना सहकारी म्हणून सगळ्यांना विनंती करतो की सगळे उमेदवार आपण या ठिकाणी निवडून द्यावे. नगर अध्यक्षासाठी आपल्या पारवेताई आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रचंड मतांनी निवडून द्यावी विनंती करत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आई तुळजाभवानी, जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, राष्ट्रमाता अहिल्यादेवी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना मी वंदन करते. आज प्रभाग क्रमांक 21 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेस उपस्थित व्यासपीठावरील आमदार विजयराजे पंडित, त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदादा, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित प्रभाग क्रमांक 20 चे उमेदवार, त्याचबरोबर बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार,
प्रेमलता दादाराव पारवे, आज मोठ्या संख्येने उपस्थित या प्रभागामधील माता भगिनी, बंधूंनो, युवक मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने बीड नगर परिषदेच्या प्रचाराला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. या सभेच्या अगोदर ज्या प्रभागात सभा झाली तिथे देखील लोकांनी असाच भरभरून प्रतिसाद दिल्याचं आम्हाला पाहायला मिळालं. थोडक्यात त्या उमेदवारांच्या उमेदवारीवरती ही उपस्थिती मतदारांची शिक्कामोर्तब करते असं म्हणायला हरकत नाही. बाळासाहेब मगाशी त्यांच्या मनोगतामध्ये बरंच काही बोलून गेले. वेळ अपुरा असल्यामुळे मी दोनच गोष्टी सांगेन. बाळासाहेब, आपल्यालाही माहिती आहे, बीड नगर परिषदेमध्ये काम करणं एवढं सोपं नव्हतं. त्याचबरोबर बीड नगर परिषदेला 2 भ ची लागण झालेली आहे, ती आजतागायत कायम आहे. हे 2 भ कोणते आहेत? एक आहे भय आणि दुसरा आहे भ्रष्टाचार. ज्या वेळेस बीड नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराबद्दल कुणी ब्रही काढत नव्हतं त्यावेळेस लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या बीड नगर परिषदेमध्ये किती जणांचं निलंबन झालं होतं, त्याला कारणीभूत कोणत्या गोष्टी होत्या. म्हणून आज आपल्याला सगळ्यांना ही बीड नगर परिषद भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करायची आहे. हा विडा तुम्ही सगळ्यांनी आज उचललाच पाहिजे, एवढंच मी आपल्याला आवाहन करते. हातच्या काकणाला आरसा लागत नाही, त्यामुळे आपण बाळासाहेबांना मतं द्या असं मी मुळीच म्हणणार नाही किंवा पायलताईला मतं द्या असं म्हणणार नाही. मी असं गृहीत धरते की तुम्ही त्यांना मतदान करणारच आहात. त्याचबरोबर या नगराध्यक्ष पदासाठी प्रेमलता पारवे यांना देखील आपण मतदान करणार आहात. कारण विकासाच्या नावाखाली या बीड शहराला भकास करून देणाऱ्यांना तुम्हाला त्यांची जागा दाखवायची आहे. आणि याकरिताच आपण परत एकदा विकास ज्यांनी केंद्रबिंदू मानलेला आहे अशा सगळ्यांच्या पाठीशी एकवटून उभं राहायचं, एवढं मी नम्र आवाहन आपल्याला करते आणि वेळेअभावी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. जय भीम, राम राम, दंडम. मला राजे आता असं म्हटलंय फक्त एकच मिनिटात बोलणं म्हणजे एका बॉलमध्ये 12 रन काढणं. मी रनआउट होणार आहे. नगर परिषदेच्या अत्यंत महत्वाच्या अशा लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण या ठिकाणी बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रेमासाठी एकत्रित आलेले सर्व मान्यवर आणि समोर जमलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, मी खूप जास्त बोलणार नाही. अगदी म्हटल्याप्रमाणे 1 मिनिटात उरकण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या समोर एक आव्हान उभा करण्यात आलेलं आहे, असं म्हटलं जातं की बाळासाहेब संपून टाकायचा आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की समोर बसलेले जे समाज आहे ना, याच्यामध्ये बहुतांश वडार समाजाची लोक आहेत आणि वडार समाजाच्या हातामध्ये एवढी ताकद असते की ते दगडामध्ये देव निर्माण करतात. ज्या हातामध्ये ही ताकद असते ती दगडामधून देव निर्माण करायचा, तर ते बाळासाहेब त्यांचं लेकरू आहे. त्याच्यामुळे तर कोणी तानाशाह, कोणी हुकुमशाह आणि कोणी श्रीसागर जर या गोष्टीची घोषणा करत असेल की आम्ही बाळासाहेबांना संपवू, तर मात्र ही जनता, मी बाळासाहेब तुला विश्वास देतो की समोर बसलेली मायबाप जनता आणि व्यासपीठावर असलेले सर्व नेते हे तुला उघड पडू देणार नाही. आणि 2008 पासून अनिल दादांनी मला असं वाटतं समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये त्याला सर्वात पहिल्यांदा आणलं. व्यासपीठावर तिन्ही नेतृत्वाकडे बघत असताना मी खुर्चीवर बसून विचार करत होतो की यांच्यामध्ये मी कुणाला बघितलं पाहिजे. मी विजयराजेंना बघितलं, त्यांचं मला राम दिसला. मी अनिल दादाला बघितलं, त्यांच्यामध्ये मला बलराम दिसला. आणि मला ज्योतिताईमध्ये नवदुर्गा दिसली. अशा त्रिशक्तीचं एकत्रीकरण या नगर परिषदेच्या निमित्ताने झालेलं आहे. मी एका कुटुंबाबद्दल आवर्जून जिथं जाईल तिथं सांगतो. मी क्षीरसागरांना एक विनंती करतो की त्यांनी बाळासाहेबांबद्दलचा एक आरोप याच्या विरोधातल्या सभेमध्ये केला की त्याच्याच घरचा उमेदवार आहे, दोघंही एकाच घरचे आहेत. मला वाटतं क्षीरसागरांच्या घरी जितके पदं गेली 40 वर्ष या ठिकाणच्या हिंदू मुस्लिमांनी दिली तेवढी कुठल्याही घरात दिलेली नाही. जर काम करणारा दत्ता जर निवडून यावा आणि लोकांच्या सेवेत त्याला द्यायचं असेल तर काय हरकत आहे. क्षीरसागराच्या घरामध्ये एवढी पदं येतं की माणसं नाही तर इतकी
पद्धत त्या घरामध्ये आम्ही बघितलेली आहे. म्हणून ही लढाई केवळ नगर परिषदेची नाही, तर ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची आहे. म्हणून बाळासाहेब सारखा एक कार्यकर्ता या ठिकाणी जिंकणं ही केवळ बाळासाहेबांच्या स्वप्नांची किंवा आव्हानाची परिभाषा नाही, तर ती तुमची आमची गरज आहे. आणि या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांचे मी आभार व्यक्त कराल की या लोकशाहीच्या लढ्यामध्ये सर्वाधिक भार जर कोणी वाहत असेल तर ते माझे मुस्लिम बांधव आहेत. या ठिकाणी आता नवले साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मुजीब भाईची सासू जर निवडणुकीमध्ये असेल, आम्ही असं म्हणू की मुजीब भाईच्या सासूला मतदान करा, तर कुणाला राग येण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून अगदी जग जाहीरपणे राष्ट्रवादी या ठिकाणी आपल्याला सांगते की एक भीमाची लेख खुर्चीमध्ये बसणार आहे. आणि लोकशाहीमध्ये जेव्हा खुर्चीमध्ये भीमाची लेख बसेल तेव्हा खुर्चीमधून सही करणारा अधिकार हा भीमाच्या लेखीलाच असेल, तो कुठल्या धर्माला नसेल. आणि म्हणून मुस्लिम समाजाबद्दल जे सातत्याने आरोप होतात की जातीवादी झालेत, धर्मवादी झालेत, या बीडकरांना माहिती गेली 30 ते 40 वर्षे क्षीरसागरांना मुस्लिमांनी जेवढी मतं दिली ना त्यांच्याच जीवावर क्षीरसागर वाढलेत. आणि लता जगताप सारखी कार्यकर्ते, सुनील धांडे सारखी कार्यकर्ते आणि मेटे साहेबांनी प्रचंड मोठा संघर्ष केला, प्रचंड इमानदारीचा संघर्ष केला. मात्र तो विजय केवळ मुस्लिमांच्या एकतर्फी प्रेमामुळे त्यांना मिळाला नाही. मात्र हे मुस्लिम बांधव आता पारवेताईच्या लढ्यामध्ये त्यांचे भाऊ म्हणून उभा आहेत. आणि म्हणून मला विश्वास देऊ वाटतो की हा लढा या ठिकाणी विजयराजे, ज्योतिताई आणि अनिल दादा तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की जिंकू. आणि तुम्ही ज्या पद्धतीने नेतृत्व इथल्या कार्यकर्त्यांना दिलंय, अगदी शेवटच्या घटकेला क्षीरसागराने धोका दिला आणि सगळे कार्यकर्ते उघड्यावर पाडली होती. मात्र केवळ 3 दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने हा पॅनल उभा केला, ही आपल्या नेतृत्वाची परिभाषा आहे, ही आपल्या नेतृत्वाची व्यापकता आहे. म्हणून कालही एक किस्सा सांगितला की अनेकांना वाटतं की पंडित गेवराईहून बीडमध्ये कशाला आले, हा प्रश्न आहे. मात्र वांगी नावाचं एक गाव आहे माझ्या शेजारी, आणि वांगीमधली एक महिला, एक माझी बहीण बांधकाम कामगार म्हणून पिंपरी चिंचवडला गेली आणि त्या ठिकाणी महापौर झाली. आवारे साहेब, तुम्ही शिवसंग्रामचे तिथले प्रवक्ते आहात. जर वांगीची महिला पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन जर महापौर होत असेल तर मला असं वाटतं बाळासाहेब गुंजाळ, दत्ता सारख्याला, गोट्याबीर सारख्याला नगरसेवक करण्यासाठी गेवराईहून पंडित आले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. आणि हे अवदानी आहे, हा त्याग आहे पंडितांचा की पक्षाने सांगितलं की तुम्हाला गेवराई सोडून बीडमध्ये जायचंय. स्वतःची लढाई सोडून ज्या पद्धतीने तानाजी मालुसरे स्वतःच्या रायबाचं लग्न सोडून कोंढाणा जिंकण्यासाठी गेला होता, विजयराजे गेवराई सोडून बीड त्याच भावनेने लढायला आलेले आहे. आणि म्हणून नेता म्हणून तुमच्यासारख्यांचा, एक कार्यकर्ता म्हणून अभिमान वाटतो की राष्ट्रवादी पक्षाकडे असे धीरोत्त मावळे आहेत, असे धीरोत्त सरदार आहेत जे आपल्या सेनापतीच्या एका शब्दावर रात्रीतून गड जिंकायला येतात. म्हणून आपण आल्यानंतर बीडकर म्हणून आणि बीडच्या मातीतला एक पत्रकार, कार्यकर्ता म्हणून तुमचं स्वागत करतो आणि विश्वास देतो तुमच्या शब्दाची लाज ठेवत राष्ट्रवादीचा, शिवसंग्रामचा आणि शिवसेनेचा झेंडा बीड नगर परिषदेवर फडकल. धन्यवाद. बीड नगर परिषदेच्या होत असलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रेमलताताई दादाराव पारवे, त्याचबरोबर या प्रभाग 21 मधील उमेदवार सो पायल दत्ता जाधव, दुसरे उमेदवार आमचे सहकारी धर्मराज बाळासाहेब लक्ष्मणराव गुंजाळ, त्याचबरोबर लगतचा असणारा 20 नंबरचा प्रभाग, त्या ठिकाणचे उमेदवार मौलाभाई टेलर, पुरुषोत्तम वीर गोटू, या सगळ्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी होत असलेल्या या विराट अशा सभेला इथं उपस्थित असणाऱ्या मंचावरील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अनिलदादा जगताप, शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय ज्योतिताई मेटे आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आज जे काय आहे सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपले विचार मांडले. गेल्या 2 दिवसामध्ये जवळपास आम्ही आता रोज संध्याकाळी 2-3 प्रभाग अशा पद्धतीनं
युतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या सर्व उमेदवारांना एक ताकद देण्यासाठी मतदारांना आव्हान करण्यासाठी आम्ही सगळीकडे जातोय. परंतु आजचं या ठिकाणचा उत्साह पाहिल्यानंतर इथले दोन्ही आमचे उमेदवार आजच त्या ठिकाणी त्यांचा निकाल लागलाय अशा पद्धतीचा विश्वास आपल्याकडे बघून वाटतोय. ही निवडणूक 9 वर्षानंतर होणारी ही निवडणूक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्षाच्या माध्यमातून ही निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. तिथं सांगितलं की अवघ्या 4 दिवसामध्ये ज्या वेळेस पक्षाने ज्या नेतृत्वाला इथं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट दिलं, उमेदवारी दिली आणि सत्ता आल्यानंतर 1 वर्ष जे काही आहे त्या उमेदवाराचा निवडणुकीमध्ये अवघ्या 1-2 हजार मतांनी पराभव झाला. त्या उमेदवाराला आपला उमेदवार घेतला होता म्हणून 10 महिने 11 महिने वर्षभर ताकद देण्याचं पाठबळ देण्याचं काम पक्षाने केलं. त्या उमेदवारानं त्या व्यक्तीनं त्या नेतृत्वानं या ठिकाणी नगरपालिकेचे नामनिर्देश भरण्याच्या 2 दिवस आधी पक्षाच्या संघटनेच्या आणि असे पक्षाचे हळाचे कार्यकर्ते बाळासाहेब गुंजाळ हे आता मला वाटतं 3री टर्म त्यांची आहे. ही 2 टर्म झालेल्या आहेत. विधानसभेच्या मागची 1 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब तुम्ही कुणाचं काम केलं? आपल्या पक्षाचं काम केलं, त्या उमेदवाराचं काम केलं. जो उमेदवार पक्षाने दिला होता त्यांनी यापूर्वी एकही निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली नव्हती. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकही निवडणूक. आणि मला वाटतं 9 वर्षापूर्वी जे नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 3 प्रभागामधनं त्या उमेदवारांनी जो काय आहे नामांकन दाखल केलं होतं आणि 3ही ठिकाणाहून त्यांचा उमेदवारी अर्ज जो काय आहे उडालेला आहे हे लोकांना माहिती आहे. अशा उमेदवाराला, अशा व्यक्तीला ही 2024ची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीची उमेदवारी पक्षाने त्या ठिकाणी दिली आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर अवघ्या त्या ठिकाणी 2000 मतानं पराभव झाला. 95-96 हजार मतदान या सगळ्या कार्यकर्त्याच्या केडरच्या जीवावर, संघटनेच्या जीवावर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळालं, त्या नेतृत्वाला मिळालं. आज ही कार्यकर्त्याची निवडणूक जेव्हा येते तेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळपुटेपणा केला, पळून गेला आणि आता परत अजून तीच व्यक्ती त्या ठिकाणी म्हणते की इकडचं पार्सल आलं, तिकडचं पार्सल आलं. अरे मी काय निवडणुकीला उभाच नाहीये. मी हे पक्षाचे कार्यकर्ते, पक्षासाठी, तुमच्यासाठी यांनी घाम गाळलाय, दिवस रात्र एक केली आहे, यांच्यासाठी मी इथं आलो आहे. माझी निवडणूक नाहीये, ही माझी निवडणूक नाहीये की पार्सल पाठवू हे करू. माझी निवडणूक जेव्हा येईल तेव्हा तुमचा कसा सोक्षमोक्ष लावायचा हे शिवाजीराव पंडित कुटुंबियाला, शिवछत्र परिवाराला सांगायची गरज नाही. आणि अशा चिल्ल्या पिल्ल्यांनी माझ्यावर आरोप करू नये. आपण एकही निवडणूक अजून लढवलेला नाहीये, जिंकलेला नाहीये. मी गेल्या 25 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था अविरतपणे त्या ठिकाणी तिथं काम करत आलेलो कार्यकर्ता आहे. मी एकदम कोण नाव म्हणून, आपल्या वडिलांचं आणि घराचं नाव म्हणून त्या ठिकाणी आलो नाही. मी काम केलंय. वसा आणि वारसा शिवाजीराव पंडित कुटुंबाचा आहे, परंतु काम करून माझी स्वतःची एक ओळख निर्माण करून आणि कामाच्या माध्यमातून एक ठसा उमटून मी त्या या इथपर्यंत आलो. त्याच्यामुळे माझ्यावर टीका करायची सुरू. मी इतकंच लहानाचा मोठा झालोय, पार्सल कशाला. माझा जन्म इथं झालाय. बाळासाहेबांचे माझे 25 वर्षापासूनचे संबंध आहे. हे राजकारणात नव्हता तेव्हापासूनचे संबंध आहे.
ठीक आहे, आता वेळेवर मला सूचना दिली, आदेश दिले, अजितदादांच्या आदेशाने मी इथं आलोय आणि अजितदादांचा निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलोय. आतापर्यंत गेले अनेक दशक या कुटुंबाकडे, एका कुटुंबाकडे, या लोकांकडे ही नगरपालिका होती आणि वेळोवेळी मागच्या काळामध्ये पवार साहेब असतील मोठे किंवा अजितदादा असतील, वेळोवेळी आम्ही मुंबईला जातो, पाहतो, त्यावेळेस ते वेळोवेळी सांगतात. आणि आता पालकमंत्री झाल्यानंतर तर सारखे बीडला आल्यावर म्हणतात, अरे या नगरपालिकेला मी यापूर्वी जे आहे बारामतीला पैसे दिले नाही तेवढे या नगरपालिकेला दिले, पण ते पैसे गेले कुठं, तो निधी गेला कुठं, योजना गेल्या कुठं, हे तुम्ही सांगा, हे तुम्ही सांगा. माग काय दिवे लावले ते सांगा आणि आमच्याकडे बघू नका. तुम्ही जरा मागचं बघा, माग वळून नियतीने काय अवस्था तुमची केली आहे. नियतीचा खेळ असतो, त्याच्यामुळे दुसऱ्याचे वासे मोजण्याचा प्रयत्न मला असं वाटतं ते करण्याचं अजून तुमचं तेवढं वय नाही. आपण फक्त बोला की पुढं काय करणार. मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगाल, मी बाकीच्याच बोलणार नाही. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील किंवा प्रभागामधील नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मतदान करताय. ही नगरपालिका अजितदादा पवार साहेबांसारख्या नेतृत्वाकडे देण्यासाठी मतदान करताय, याची ही गोष्ट लक्षात घ्या. 3 पॅनल आहेत, तिथं मतदान केल्यानंतर घड्याळाला इथं अजितदादाचं नेतृत्व लाभणार आहे. अजितदादांनी ही नगरपालिका त्या ठिकाणी ह्याचं पालकत्व स्वीकारलंय. या नगरपालिकेला, या शहराला दत्तक घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. पण दुसऱ्या 2 पॅनलला मतदान केल्यानंतर एवढंच लक्षात ठेवा, पहिले पाडे 55 त्याचं नेतृत्व कोण करणार आणि त्यांनी काय केलेलं आहे. जी काय अवस्था या शहराची झाली आहे ती अशा लोकांमुळेच त्या ठिकाणी झाली आहे. त्याच्यामुळे जास्तीचा वेळ घेणार नाही. 10 वाजतायत. माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, असे हळाचे कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते, याच्यासाठी मी तो उभा आहे. यांच्या पाठीमागच नाही तर यांच्या पुढे. यांनी बाळासाहेबांनी सांगितलं, प्रास्ताविक करत असताना आमच्या दत्तांनी सांगितलं की इथं लोकांना दाबदडप केलं जात आहे, इथं लोकांना त्या ठिकाणी धामधूम केली जाते. मी त्यांना या ठिकाणाहून एक जबाबदारीने सांगतोय, ही निवडणूक दुसरीकडे नेऊ नका. मुद्द्याची निवडणूक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न कुणी करू नका. आणि अशा पद्धतीने तुम्ही लोकशाहीच्या या उत्सवामध्ये तर काही खोडा घालण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर या ठिकाणी याद राखा, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार हे आहेत. चांगल्याला चांगलं आणि वाकडं शेपूट जे ना त्याला सरळ कसं करायचं हे अजितदादांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही. त्याच्यामुळे जे होत आहे ते शांततेत लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी होऊ द्या. मतदारांना कुठेही दबावात आणण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, एवढंच या ठिकाणी शेवटी बोलतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.